कशासाठी, टू जॉईन मेलघाट टायगर सफारी. तू सुद्धा त्या मेलघाट टायगर सफारीसाठी त्या टूरला जॉईन हो, सामील हो तुझ्याबरोबर, म्हणजे तुमच्याबरोबर. मेक यूज ऑफ द पॉईंट्स अँड इन्फॉर्मेशन गिवन इन द ॲडव्हर्टाइजमेंट. ॲडव्हर्टाइजमेंटमध्ये जे काही माहिती दिली आहे ती तुम्ही लेटर रायटिंगमध्ये आन्सर म्हणून लिहू शकता. यू मे ॲड युअर पॉईंट्स. आणि फॉर्मल लेटरमध्ये काय सांगलं, राईट ए लेटर टू द मॅनेजर ऑफ SR टूर्स अँड ट्रॅव्हल. जे ऑर्गनायझर आहेत त्यांना मॅनेजरला तुम्ही लेटर लिहा, टू प्रोव्हाइड डिटेल इन्फॉर्मेशन अबाउट मेलघाट टायगर सफारी. त्या मेलघाट टायगर सफारीची आणखीन तुम्हाला इन्फॉर्मेशन माहिती हवी तर त्याला पाठवून देण्यासाठी सांगायचे. मग तुम्ही काय काय त्याच्याकडून माहिती हवी आहे तुम्हाला, ट्रान्सपोर्ट फॅसिलिटीज, तुम्ही जर मुंबईमध्ये आहात तर मेलघाटला कशा प्रकारे ट्रान्सपोर्ट फॅसिलिटी कशी आहे, कॉस्ट अँड इन्व्हॉल्ड इन लॉजिंग अँड बोर्डिंग, तिथे राहण्याची आणि हॉटेलिंगची जी कॉस्ट किंवा किंमत किती खर्च येणार आहे, बेस्ट टाईम टू व्हिजिट, कोणत्या सीझनमध्ये तिथे जाऊ शकता, डिस्काउंट काय मिळेल का तुम्हाला, आणि यू मे ॲड युअर ओन पॉईंट्स. सो ही ऑफिशियल लेटर आहे, हे इन्फॉर्मल. एक तुम्हाला मी फर्स्ट आता एक इन्फॉर्मल लेटर ॲन्सर म्हणून तुम्हाला लिहून दाखवतो. आता आपल्याला फर्स्ट लेटर रायटिंग लिहिताना फर्स्ट ऑफ ऑल वी हॅव टू राईट, आपल्याला ॲड्रेस लिहायचा असतो. ॲड्रेस तुम्हाला ऑलरेडी इथे काय दिलेला आहे, काय ॲड्रेस दिलेला आहे, तुम्ही कोण आहात, पियुष और प्रिया, वर्धमान नगर CA रोड नागपूर, हा तुमचा ॲड्रेस आहे. ठीक आहे. आता हा ॲड्रेस तुम्ही कशामध्ये लिहायचा आहे, ॲन्सरमध्ये. कशा प्रकारे लिहू शकता ॲन्सरमध्ये ॲड्रेस, बघूया तर. आता एक मिनिट राईट. आता इथे तुम्हाला दिसतंय बघा, एक आपण एक ॲन्सर शीट बनवलेली आहे. पियुष तुमचं नाव लिहिलं आहे, फुल स्टॉप, वर्धमान नगर, कॉमा, CA रोड, जे तिथे दिलेलं आहे ना तोच, म्हणजे एक क्वेश्चनमध्ये दिलं CA रोड नागपूर 08 हे पिनकोड, म्हणजे हा तुमचा झाला ॲड्रेस. आता तुम्ही कुणाला लिहिलं पत्र, फ्रेंडला, मग डिअर फ्रेंड म्हणू शकता, किंवा त्या फ्रेंडचं नाव डिअर राज जसं आपण म्हटलेलं आहे. आता आपण काही बिगिनिंगच्या वेळी, सुरुवातीच्या वेळी आपल्या मनाने लिहू शकतो. फॉर एक्झाम्पल, आय गॉट युअर लेटर, किंवा आय रिसिव्ड युअर लेटर, मला तुझं पत्र मिळालं. आय रीड इट, मी ते वाचलं. आय बिकम व्हेरी व्हेरी हॅपी, वाचून मला खूप खूप आनंद झाला. डोंट वरी अबाउट मी, आय एम बिझी इन माय वर्क, मी माझ्या कामामध्ये व्यस्त आहे. सो बिगिनिंग लाईन्स अशा प्रकारे करू शकता. देन त्याला यू हॅव टू रिक्वेस्ट हिम टू जॉईन दॅट मेलघाट टायगर सफारीला जॉईन होण्यासाठी त्याला रिक्वेस्ट करायची. ते पॉईंट दिलेले त्याच्या प्रकारे. आता प्रत्येक पॉईंटचे जर तुम्ही थोडंसं आयडिया आणली, आता उदाहरण एन्जॉय टायगर सफारी आहे, मग याच्याबद्दल तुम्ही वाक्य तयार करायचे आहे. ओके, आता सेंटेन्स आपण कशी बनवलेत बघा. टुडे, एक पॅराग्राफ पाडून किंवा तुम्ही लाईन ब्लँक सोडू शकता. टुडे आय एम सो हॅपी, आज मला खूप आनंद झालेला आहे. बिकॉज जस्ट येस्टरडे, कारण कालच, आय सॉ ॲन ॲडव्हर्टाइजमेंट, मी काल एक जाहिरात बघितली. रिगार्डिंग म्हणजे संबंधित होती, कशाच्या संबंधित होती, मेलघाट टायगर सफारी. इट इज वन ऑफ द ब्युटिफुल टुरिस्ट प्लेस, ते एक अतिशय सुंदर टुरिस्ट प्लेस आहे, म्हणजे मेलघाटबद्दल आपण लिहितो आहोत. ओके. नेक्स्ट मंथ आय हॅव प्लॅन, पुढच्या महिन्यामध्ये मी असं प्लॅन केलेलं आहे, टू विजिट दॅट प्लेस, त्या प्लेसला व्हिजिट देण्याची किंवा फिरायला जाण्याचं मी प्लॅन केलेला आहे. आय रिक्वेस्ट यू, मी तुला सुद्धा विनंती करतो, एक सिम्पल लँग्वेजमध्ये लिहिलं आहे. आय रिक्वेस्ट यू टू जॉईन विथ मी, तू माझ्याबरोबर जॉईन हो फॉर दिस ॲडव्हेंचरस टूर, त्या ॲडव्हेंचरस टूरला जाण्यासाठी. ओके. वी विल एन्जॉय आवर हॉलिडेज इन नेचर, आपण आपल्या सुट्टीचे दिवस निसर्गामध्ये आनंदाने घालूया. ठीक आहे. सो मेनी अट्रॅक्टिव्ह फॅसिलिटीज आर अवेलेबल. आता तिथे जे सांगितलं नाही काय काय तुमचे अट्रॅक्टिव्ह फॅसिलिटीज आहेत, ट्रॅव्हलिंग अँड लॉजिंग अँड बोर्डिंग तुम्हाला आहे, एक्सपिरियन्स गाईड आहेत, हे जे फॅसिलिटीज त्याचा आपण सेंटेन्स फक्त बनवू शकतो. फॉर एक्झाम्पल काय, फॉर एक्झाम्पल ट्रॅव्हलिंग, लॉजिंग अँड बोर्डिंग, एक्सपिरियन्स गाईड्स, टेस्टी अँड हेल्दी फूड, एव्हरीथिंग इज अवेलेबल देअर, हे वाक्य बनवू शकतो. वी विल एक्सपिरियन्स वाईल्ड ॲनिमल्स, आपण वाईल्ड ॲनिमलचा देखील आनंद घेऊ शकतो. स्पेशल अट्रॅक्शन्स आर सनराईज अँड सनसेट पॉईंट्स, कोलकाता पॉईंट. द टूर इज ऑर्गनाइज, मग ते टूर कोणी ऑर्गनाईज केलं त्याचं सेंटेन्स बनवा. द टूर इज ऑर्गनाइज्ड बाय एस टूर्स अँड ट्रॅव्हल्स, बादनेर रोड, अमरावती. ते आहे तसंच, फक्त सेंटेन्समध्ये कन्वर्ट करायचे ते पॉईंट. आय होप, मी अपेक्षा करतो, यू विल गिव्ह अ पॉझिटिव्ह रिस्पॉन्स, हे पत्र मिळाल्यानंतर तुम्हाला पॉझिटिव्ह रिस्पॉन्स देशील. सो बॉडी ऑफ द लेटर याला बोलतात. तुम्ही या प्रकारे सेकंड पॅरेग्राफ, 3 पॅरेग्राफमध्ये लेटर लिहायचं. इंट्रो, स्टार्टिंग, देन बॉडी अँड एंडिंग. एंडिंग आपण परत एक कॉमन लाईन्सने करू शकतो. हाऊ इज ग्रॅनी, ग्रॅनी म्हणजे ग्रँडमदर.
एक क्वेश्चन मागितले आपण देऊ शकतो. ग्रॅनी कशी आहे? गिव्ह माय बेस्ट रिगार्ड्स टू एल्डर्स, मोठ्यांना माझा नमस्कार सांगा. किंवा गिव्ह माय बेस्ट रिगार्ड्स टू युअर पेरेंट्स, युअर मम्मा युअर फादर, लाईक दिस. राईट मीन सून, लगेच मला पत्र लिही, माझं पत्र तुला पोहोचल्यानंतर. आय एम वेटिंग फॉर युअर लेटर. सो दीज आर द कॉमन लाईन्स विच वी कॅन यूज एनी टाईप ऑफ इन्फॉर्मल लेटर. ठीक आहे. युअर्स लविंगली यानेच एंड करायचं आहे. पियुष, आणि जे स्टार्टिंगला आपण दिलेलं आहे तेच पियुष म्हणून एंडिंग. सो इन दिस वे, अ सिम्पल वे, म्हणजे काही न लिहिण्यापेक्षा या प्रकारे तुम्ही एक लेटर रायटिंग इन्फॉर्मल लिहू शकता. आता फॉर्मल लेटर लिहिण्यासाठी थोडा वेळ, हा व्हिडिओ लेंदी होईल. त्याच्यावरती फॉर्मल लेटर कशा प्रकारे लिहावे एक सेपरेट व्हिडिओ बनवले, ती तुम्ही यूट्यूबला जाऊन बघू शकता, कारण त्याची मी डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये लिंक देईल. नेक्स्ट क्वेश्चन आता आपण बघूया. लेटर रायटिंग झाल्यानंतर तुम्हाला क्वेश्चन नंबर 5B जो आहे, B1 और B2, तो म्हणजे B1 आहे डायलॉग रायटिंग आणि B2 आहे स्पीच रायटिंग. डायलॉग रायटिंग बघूया. त्याच्यामध्ये A, B आणि C. A फॉर 1 मार्क, B 1 मार्क आणि C 3 मार्क्ससाठी असतो. A मध्ये काय आहे? प्रिपेअर अ डायलॉग फ्रॉम जम्बल्ड सेंटेन्स. तुम्हाला जम्बल्ड म्हणजे मिक्स सेंटेन्स दिलेले आहेत, तर एक योग्य क्रमाने लावायचे. फॉर एक्झाम्पल, माय हॉलिडेज रीडिंग बुक्स. माय हॉबी इज रीडिंग बुक्स. माझा हॉबी किंवा छंद काय? पुस्तक वाचणे आहे. व्हॉट टाईप ऑफ स्टोरीज डू यू लाईक टू रीड. तुला कोणत्या प्रकारची स्टोरीज वाचायला आवडते? व्हॉट इज युअर हॉबी. तुझी हॉबी काय आहे? आय लाईक टू रीड ॲडव्हेंचरस स्टोरीज. मला ॲडव्हेंचरस स्टोरीज वाचायला आवडतं. तुम्ही जर याचं निरीक्षण केलं, ही ते तुम्हाला 2 क्वेश्चन्स अँड 2 आन्सर्स आहेत. मग फर्स्ट क्वेश्चन कोणता विचारला गेला असेल? हां, व्हॉट इज युअर हॉबी. तुझा हॉबी कोणता आहे? तर मग तुम्ही उत्तर केलं ना, माय हॉबी इज रीडिंग बुक्स. तरी ते आपण एक ॲन्सर बनवलं आहे, त्या प्रकारे तुम्ही लिहू शकता. फॉर एक्झाम्पल बघा, ॲन्सर तुम्ही या प्रकारे लिहा. व्हॉट इज युअर हॉबी, योग्य क्रमाने. सेकंड सेंटेन्स लिहा, माय हॉबी इज रीडिंग बुक्स. थर्ड सेंटेन्स, व्हॉट टाईप ऑफ स्टोरीज डू यू लाईक टू रीड. कोणत्या प्रकारची स्टोरी तुला वाचायला आवडतात? आय लाईक टू रीड ॲडव्हेंचरस स्टोरी. म्हणजे एक योग्य क्रमाने. यू विल गेट 1 मार्क. फक्त तेच सेंटेन्स योग्य क्रमाने लिहायचे. देन सेकंड जे आहे B, कंप्लीट डायलॉग कंप्लीट करा. सायली सेड, व्हॉट्स युअर फेवरेट डिश. तुझी फेवरेट डिश कोणती आहे? तर ते आपण रिस्पॉन्स जे लिहिताना वी हॅव टू राईट इन अ कंप्लीट सेंटेन्स. माय फेवरेट डिश इज. त्या तुम्हाला जी आवडता खाद्यपदार्थ लिहू शकता. माय फेवरेट डिश इज पुरणपोळी. आपण महाराष्ट्रीयन आहे म्हणून आपण लिहू शकतो. डू यू नो हाऊ टू प्रिपेअर इट. तुला माहिती आहे हे कसं बनवायचं आहे? तेजू सेड, येस आय नो. फक्त डूच्या ठिकाणी येस, आय नो हाऊ टू प्रिपेअर इट. माय मदर टॉट मी. माझ्या आईने ते मला शिकवलं. ॲन्सर आपण इथे तयार केलेलं बघू शकतो. व्हॉट इज युअर फेवरेट डिश. माय फेवरेट डिश इज पुरणपोळी. डू यू नो हाऊ टू प्रिपेअर इट. येस आय नो इट. माय मदर टॉट मी. सिम्पल वे, जास्त कॉम्प्लिकेटेड सेंटेन्सचा यूज करायचा नाही आहे. यू विल गेट 1 मार्क हिअर. देन थर्ड जे आहे, राईट अ डायलॉग बिटवीन यू अँड युअर डॉक्टर. तुम्ही आणि तुमच्या डॉक्टरमध्ये एक संवाद तयार करा. हाऊ टू कीप आवर लाईफ सेफ फ्रॉम कोविड-19. मिनिमम 3 मिनिंगफुल एक्सचेंज. म्हणजे कोविड-19च्या सिच्युएशनमध्ये तुम्ही आणि तुमच्या डॉक्टरमध्ये एक संवाद तयार करायचा की कशा प्रकारे तुम्ही सेफ, सुरक्षित राहण्यासाठी काळजी घ्याल. 3 मिनिंगफुल एक्सचेंज. 3 मिनिंगफुल एक्सचेंज म्हणजे काय? आता जसं इथे बघा, व्हॉट इज युअर फेवरेट डिश. उत्तर दिलं, माय फेवरेट डिश इज पुरणपोळी. 1 एक्सचेंज झाला. म्हणजे एक प्रश्न त्याचं उत्तर 1 एक्सचेंज. परत दुसरा प्रश्न उत्तर 2 एक्सचेंज. आणि थर्ड म्हणजे 3 क्वेश्चन्स अँड 3 आन्सर जर आले ना त्या डायलॉगमध्ये, तुमचे 3 मिनिंगफुल एक्सचेंज तयार झाले. हाय बाय एवढं काय वेगळं लिहिण्याची गरज नाही. आता आपण डायरेक्टली एक मी इथे तयार केलेला आहे ते बघूया. ॲन्सरमध्ये आय सेड, डॉक्टर कॅन यू टेल मी. तुम्ही मला सांगू शकता का हाऊ टू कीप आवर लाईफ सेफ फ्रॉम कोविड-19. बघा वाक्यरचना बघा, इथे इम्पॉर्टंट आहे. डॉक्टर कॅन यू टेल मी हाऊ टू कीप आवर लाईफ सेफ फ्रॉम कोविड-19. या कोविड-19 पासून आपलं लाईफ कशा प्रकारे सेफ ठेवू शकतो, तुम्ही याबद्दल सांगू शकता का. डॉक्टर सेड, फर्स्ट ऑफ ऑल वी शूड कीप सोशल डिस्टन्सिंग. सिम्पल सेंटेन्स. हे वाक्य आपण नेहमी ऐकतो, कीप सोशल डिस्टन्सिंग. सर्वात प्रथम म्हणजे आपण सोशल डिस्टन्सिंग ठेवायला पाहिजे. आय सेड, ओके मीन्स वी शूड नॉट वॉक इन ग्रुप वाईज. म्हणजे आपण ग्रुपमध्ये चालायला नाही पाहिजे. ठीक आहे. आता 1 एक्शन झाला इथे. डॉक्टर सेड,
आणखीन सांगतात वी शुड वेअर मास्क अँड सॅनिटाईज अवर हँड्स. आपण मास्क लावायला पाहिजे, हँड्स सॅनिटाईज करायला पाहिजे. आय सेड इज इट अन इन्फेक्शियस डिसीज. हा इन्फेक्शियस म्हणजे इन्फेक्शन करणारा डिसीज आजार आहे का, म्हणजे हवेतून इन्फेक्शन पसरवणारा, हे प्रश्न विचारला डॉक्टर. ॲक्च्युली इट इज नॉट अन इन्फेक्शियस डिसीज. हा तसा बघितलं तर हवेतून पसरणारा इन्फेक्शियस डिसीज नाही आहे, बट डायरेक्ट कॉन्टॅक्ट विथ पीपल मे स्प्रेड इट्स व्हायरस. पण डायरेक्ट ज्या इन्फेक्टेड लोकांबरोबर जर तुम्ही डायरेक्ट कॉन्टॅक्ट आला तर हा व्हायरस पसरवू शकतो. सो 3 questions. I said, thank you doctor for your safety tips you have given me. I will follow it. So या प्रकारे शॉर्ट बट स्वीटमध्ये 5 ते 6 ओळीमध्ये यू कॅन प्रिपेअर अँड 3 आन्सर्स तिथे येऊ शकतात. नाव हे झालं स्पीच किंवा डायलॉग रायटिंग. डायलॉग रायटिंगला ऑर आहे ते म्हणजे स्पीच रायटिंग, म्हणजे भाषण तयार करायचं. आता त्याची लिहिण्याची पद्धत वेगळी असते. फॉर एक्झाम्पल एक आपण क्वेश्चन बघूया. यू आर पार्टिसिपेटिंग इन अन इंटर स्कूल इलोकेशन कॉम्पिटिशन ऑर्गनाइज्ड बाय द रोटरी क्लब. रोटरी क्लबने एक इलोकेशन कॉम्पिटिशन ऑर्गनाईज केलेलं आहे, म्हणजे भाषणाच्या स्पर्धा ऑर्गनाईज केलेल्या आहेत, आयोजित केल्या आहेत. तुम्ही त्याच्यामध्ये पार्टिसिपेट होत आहात. राईट ए स्पीच, तुम्ही स्पीच लिहायचं आहे. कोणत्या विषयावरती? द रोल ऑफ यंग जनरेशन इन द प्रोग्रेस ऑफ नेशन. म्हणजे देशाच्या प्रोग्रेसमध्ये, विकासामध्ये या तरुण पिढीचं काय योगदान असावे किंवा काय रोल असतो. विथ द हेल्प ऑफ द फॉलोइंग पॉईंट, तुम्हाला पॉईंट दिलेले आहेत. डेडिकेशन फॉर द वर्क, तुम्ही कामाच्या बाबतीमध्ये यंग जनरेशन डेडिकेट समर्पित असायला पाहिजे. यूथ पिलर ऑफ द नेशन, यूथ हे देशाचे पिलर्स आहेत, एक खांब आहे म्हणू शकतो, म्हणजे एक पाया आहे. ठीक आहे. एज्युकेशन इज द फाउंडेशन ऑफ द सक्सेस. सक्सेस होण्यासाठी एज्युकेशन हा त्याचा मूळ बेस आहे, फाउंडेशन आहे. ऑलराऊंड डेव्हलपमेंट म्हणजे सर्वांगीण विकास व्हायला पाहिजे यूथचा. हेल्दी वेल्दी अँड स्ट्रॉंग असायला पाहिजे. लव फॉर द नेशन, देशाबद्दल प्रेम पाहिजे. सो दीज आर द पॉईंट्स अँड बाय द हेल्प ऑफ दीज पॉईंट्स वी हॅव टू राईट अ स्पीच. डायलॉग रायटिंगला स्पीच हे ऑप्शनमध्ये प्रश्न येतो. आता या विषयावरती लेट्स सी हाऊ टू राईट अ स्पीच ऑन द टॉपिक ऑफ द यूथ जनरेशन, द यंग जनरेशन इन द प्रोग्रेस ऑफ नेशन. इथे एक ॲन्सर म्हणून तयार केलेला आहे मी, ते बघूया आपण. फर्स्ट ऑफ ऑल आपण एक टायटल देऊया, रोल ऑफ यंग जनरेशन इन द प्रोग्रेस ऑफ द नेशन. दिस टायटल वी हॅव गिवन, हे आपण शीर्षक दिलेलं आहे. आपण सुरुवात कशी करायची, भाषणाची सुरुवात आपल्याला माहिती आहे. ऑनरेबल गेस्ट, आता तुम्ही भाषणाच्या स्पर्धेमध्ये घेताय, तिथे गेस्ट असणार आहेत, जजेस असणार आहेत, टीचर्स उभे असतील समोर, तुमचे स्टुडंट्स असतील, मग त्यांना उद्देशून यू आर टॉकिंग, अशा प्रकारे बोलताय असं तुम्हाला लिहायचं आहे. मग काय बोलणार? ऑनरेबल गेस्ट, रिस्पेक्टेड जजेस, टीचर्स अँड माय डिअर फ्रेंड्स. Today I am going to talk on the topic of role of young generation in the progress of nation. So in this way you can start up or you can begin your speech. Speech ची सुरुवात या प्रकारे करू शकता. Next, as you know, तुम्हाला माहितीच आहे, today India is one of the youngest nation in the world. आज आपला देश जगामध्ये तरुण देश म्हणून ओळखला जातो. का? विथ द मोर दॅन 55% ऑफ द पॉप्युलेशन इज बिलो एज ऑफ 25. म्हणजे 55% जास्त लोकसंख्या 25 वर्षापेक्षा कमी वयाची लोक इथे आहेत, म्हणजे अर्ध्यापेक्षा. अँड मोर दॅन 60% ऑफ पॉप्युलेशन इज द वर्किंग एज. आणि 60% जास्त लोक आज प्रत्यक्षपणे काम करतात, वर्किंग एजमध्ये आहेत, म्हणजे बिलो 58 म्हणू शकतो. विच इज बिटवीन 15 to 60 years. ओके, सो वी कॅन से दॅट, यावरून आपण असं म्हणू शकतो दॅट टुडेज यंग जनरेशन इज द बॅकबोन ऑफ नेशन्स प्रोग्रेस. देशाच्या प्रगतीमध्ये आजची यंग जनरेशन हे एक पाठीचा कणा किंवा एक बेस आहे, आपण असं एक म्हणू शकतो. ठीक आहे. सो म्हणून आय थिंक दॅट, मला असं वाटतं, इफ वी वॉन्ट टू प्रोग्रेस, आपल्याला जर देशाला प्रोग्रेस करायचं असेल अँड डेव्हलपमेंट इन अवर नेशन, अवर यंगस्टर्स शूड बी फिजिकली अँड मेंटली स्ट्रॉंग. आपल्या देशामधील तरुण फिजिकली अँड मेंटली स्ट्रॉंग असायला पाहिजे. ओके, दे शुड बी हायली एज्युकेटेड, त्यांनी उच्च शिक्षण घेतलं पाहिजे. अँड स्किल बेस्ड, त्यांच्याकडे वेगवेगळ्या प्रकारचं स्किल, कौशल्य असायला पाहिजे. टुडे होल वर्ल्ड बिकेम वन टाउन. आज हे टेक्नॉलॉजिकल वर्ल्डमध्ये संपूर्ण जग एक छोटंसं शहरामध्ये रूपांतरित झालेलं आहे. इफ यू वॉन्ट टू ट्रूली प्रोग्रेस इन अवर नेशन, खरोखरच जर आपल्या देशाची प्रगती करायची असेल, यंगस्टर्स शुड बी टेक्नॉलॉजिकली, सोशली, स्पिरिच्युअली, मेंटली अँड फिजिकली स्ट्रॉंग अँड इम्प्रूव्ड. तर देशामधील यंग जनरेशन तांत्रिक दृष्टिकोनातून, सामाजिक
स्पिरिच्युअली, धार्मिक, मेंटली, फिजिकली स्ट्रॉंग अँड इम्प्रूव्ड असायला पाहिजे. सो एक तुम्ही या प्रकारे यू कॅन कन्स्ट्रक्ट सेंटेन्सेस. थिंक अँड ॲक्ट, विचार करा आणि त्यानुसार वागा. डोंट वेस्ट टाईम इन प्लेइंग मोबाईल गेम्स अँड वॉचिंग युजलेस व्हिडिओज ऑन यूट्यूब. जय हिंद, जय भारत, थँक्यू. सो या प्रकारे तुम्ही स्पीच रायटिंग. तर इथे स्पीच रायटिंग पण ज्याला भाषेवरती कमांड आहे दे कॅन चूज द ऑप्शन ऑफ स्पीच रायटिंग. हे डायलॉग रायटिंगला ऑप्शन आहे. समजलं? क्वेश्चन नंबर 5B. नाव लेट्स मूव टुवर्ड द क्वेश्चन नंबर 6A कडे आपण जाऊया. 6A आहे इन्फॉर्मेशन ट्रान्सफर, माहिती ट्रान्सफर, वर्बल टू नॉन वर्बल, नॉन वर्बल टू वर्बल. ओके. A1 आहे नॉन वर्बल टू वर्बल, म्हणजे तुम्हाला डायग्राम दिलेलं असेल त्याच्यामधून पॅरेग्राफ तयार करायचा. रीड द इन्फॉर्मेशन गिवन इन द फॉलोइंग वेब. एक इथे वेब दिलेली आहे म्हणजे डायग्राम दिले. राईट 2 शॉर्ट पॅरेग्राफ बेस्ड ऑन इट, आणि त्याच्यावरती तुम्ही थोडक्यात एक पॅरेग्राफ तयार करायचा. सेंटरला मेन पॉईंट दिलं आहे, द फीचर्स ऑफ टुडेज डिजिटल इंडिया. डिजिटल इंडियामध्ये डिजिटल इंडियाचे फीचर्स म्हणजे वैशिष्ट्ये काय. सगळीकडे डिजिटलायझेशन्स आहे, मग त्याचं वैशिष्ट्य काय. मग याला एक पॉईंट दिलं आहे, 56.45 करोड इंटरनेट युजेस. आज डिजिटलच्या युगामध्ये 56 करोड इंटरनेट युजेस, म्हणजे एवढे लोक इंटरनेटचा यूज करतात. मग याचं एक सेंटेन्स बनवा तुम्ही. इन टुडे India is digitalized and more than 56 crore people are using internet all over the India. So या प्रकारे वाक्य बनवू शकता. प्रत्येकाचा 2-2 सेंटेन्स जरी तयार केले ना, तुमचा एक पॅरेग्राफ तयार होईल. नेक्स्ट पॉईंट आहे 30 करोड ऑनलाईन गेम युजर्स. अँड टुडे इन दिस डिजिटल इंडिया, इंडियन यंग जनरेशन मोर दॅन 30 करोड online gaming users. Users means the people or the youngers are playing online games. We can construct this type of sentence. 100% government support. So everywhere in government offices, everything, every activities are there is a internet users. Internet use केला जातो in offices मध्ये. So online office work is going on. सो या प्रकारे प्रत्येकाचा पॉईंटवरती तुम्ही 2 सेंटेन्स जर बनवले, 1 पॅरेग्राफ विल बी कन्स्ट्रक्ट. ह्याला झालं. आता ह्याला वेळ कमी आहे तर तुम्हाला ते लिहून दिलं असतं, पण तुम्ही करू शकता. किंवा वर्बल टू नॉन वर्बल किंवा नॉन वर्बल वर्बलवरती एक सेपरेट व्हिडिओ बनवलेला आहे, तो तुम्ही जर एक्सप्लेनेशनसाठी तो बघू शकता. याला और काय आहे, एक पॅसेज दिला जातो. ओके, असा पॅसेज दिला आहे आणि त्याच्यावरती पॉईंटमध्ये आन्सर लिहायचे आहेत. पॉईंट लिहायचे. जर बघा, रीड द फॉलोइंग इन्फॉर्मेशन, प्रेझेंट इट इन द ट्री डायग्राम गिवन बिलो. ट्री डायग्राममध्ये पण इथे टेबल दिलेला आहे, ट्री डायग्राम नाही. अँड सुटेबल टायटल. नो अदर ऑब्जेक्ट इज क्लोजली असो. आता हा पॅरेग्राफ काय आहे तो अगोदर तुम्हाला रीड करता आला पाहिजे आणि पॅसेजमध्ये इम्पॉर्टंट पॉईंट्स अंडरलाईन करून रीड करा. फॉर एक्झाम्पल, नो अदर ऑब्जेक्ट, दुसरा कोणताही अशी वस्तू नाही आहे, ऑब्जेक्ट म्हणजे वस्तू, इज ॲज क्लोजली असोसिएटेड विथ द ब्रँच ऑफ ऑर्थोपेडिक्स ॲज प्लास्टर ऑफ पॅरिस और POP ॲज वी कॉमनली कॉल इट. म्हणजे POP हा जो शब्द आहे, जे ऑर्थोपेडिक्स म्हणजे हाडांच्या आजारासाठी POPचा यूज करतात किंवा POPच्या मूर्त्या देखील बनवतात, प्लास्टर ऑफ पॅरिस. त्या प्लास्टर ऑफ पॅरिसबरोबर एक सबस्टिट्यूट किंवा त्याच्या सिमिलर असा कुठलाही दुसरा ऑब्जेक्ट नाही आहे. इट्स यूज एव्हरीवेअर. या POPचा यूज सर्वत्र केला जातो. लेट्स नो अबाउट POP's हिस्ट्री. चला आपण POPचा इतिहास काय आहे तो जाणून घेऊया. द नेम प्लास्टर ऑफ पॅरिस, इन शॉर्टमध्ये POP, हॅड इट्स ओरिजिन्स फ्रॉम द फॅक्ट दॅट इट वॉज एक्सटेन्सिव्हली माइंड फ्रॉम द Montmartre in Paris and district. पॅरिस डिस्ट्रिक्टमध्ये Montmartre ते त्याचा मायनिंग त्याची केली जाते POPची. हा इतिहास आहे. इन द बिगिनिंग इट वॉज यूज इन कन्स्ट्रक्शन. सुरुवातीच्या काळामध्ये कन्स्ट्रक्शनसाठी आणि स्कल्पचरसाठी म्हणजे मूर्ती वगैरे तयार करण्यासाठी याचा यूज केला जातो. हा त्याच्याबद्दल थोडक्यात डिस्क्रिप्शन किंवा हिस्ट्री आहे. द बिगेस्ट ॲडव्हान्टेज, मग त्याचा फायदे काय आहेत त्या POPचे. द बिगेस्ट ॲडव्हान्टेज ऑफ POP इज द प्रॉपर्टी दॅट अलाउज इटसेल्फ टू मॉल्डिंग. म्हणजे एखाद्याला आकार द्यायचा असेल, म्हणजे मूर्ती वेगवेगळ्या आकाराची बनवायची असेल, एक स्टॅच्यू बनवायची असेल, सो वी कॅन माउल्ड दॅट POP. ओके, हा त्याचा पहिला फायदा. दिस अलाउज POP माउल्डेड अकॉर्डिंग टू द लिंब दॅट इट इज अप्लाइड. म्हणजे आपल्या लिंबवरती, अवयवावरती ते अप्लाय केल्यानंतर आपल्या म्हणजे आकारानुसार तो माउल्ड होतो.
म्हणजे त्याचा आकार तयार होतो त्या POPचा. हा एक ॲडव्हान्टेज आहे. इट इज सफिशियंटली रिजिड अँड अलाउज इमोबलायझेशन टू अलाव हिलिंग टू टेक. एक रिजिड आहे म्हणजे कडकपणा येतो, म्हणजे माऊल्ड झाल्यानंतर त्याच्यामध्ये रिजिडपणा कडकपणा येतो आणि आतमध्ये आपला तो लिंब किंवा अवयव सेफमध्ये राहतो. अलाउज हिलिंग टेक प्लेस, त्याच्यामुळे आपल्याला आराम भेटतो, म्हणजे थोडी दुखापत वगैरे हाडांची झाल्यानंतर. सो दिस इज द बेनिफिट. आता तुम्हाला एक टेबल दिलेलं आहे आणि त्या टेबलमध्ये पॉईंट दिले आहे हिस्ट्री ऑफ POP 1, 2, म्हणजे 2 पॉईंट्स हिस्ट्री ऑफ POP बद्दल लिहायचे आहेत. अँड ॲडव्हान्टेज ऑफ POPचे 2 पॉईंट्स. तर 1 पॉईंट काय लिहू शकता हिस्ट्री ऑफ POP, जो इथे तुम्हाला दिसतो ना येलो कलरमध्ये, द नेम प्लास्टर ऑफ POP हॅड बीन ऑर्गनाइज, इथून तिथपर्यंत ते माइंडपर्यंत डिस्ट्रिक्टपर्यंत. 1 द बिगिनिंग कन्स्ट्रक्शन सपोर्ट हिस्ट्री झाला. आणि ॲडव्हान्टेज तुम्ही द बिगेस्ट ॲडव्हान्टेजपासून ते ह्याचे 2 पॉईंट्स. सो खूप 5 मार्क्स तुम्ही इझिली ते मिळवू शकता. सो झालं डायलॉग रायटिंग झालं, वर्बल टू नॉन वर्बल झालं, 5 आउट ऑफ 5 मार्क्स यू कॅन गेट इट, तुम्ही ते मिळवू शकता. सो अशा प्रकारे हा एक इन्फॉर्मेशन ट्रान्सफरचा क्वेश्चन आहे. नेक्स्ट आहे क्वेश्चन नंबर 6, बी एक्सपांड द थीम. आता एक्सपांड द थीमच्या अंतर्गत कोणता क्वेश्चन आहे बघा, तो इथे एक क्वेश्चन दिलेला आहे. B1 और B2 डू एनी वन ऑफ द फॉलोइंग. B1 न्यूज रिपोर्ट रायटिंग होती, एक सेपरेट व्हिडिओ बनवलेला ती तुम्ही बघू शकता. पण आताचा क्वेश्चन बघूया. रीड द फॉलोइंग हेडलाईन, तुम्हाला हेडलाईन दिलेली असेल, ओके, अँड प्रिपेअर अ न्यूज रिपोर्ट विथ द हेल्प ऑफ द गिवन पॉईंट. एक न्यूज तयार, तुम्ही न्यूजपेपर रीड करताय आणि न्यूजपेपरमध्ये जे न्यूज असते तो एक प्रकारचा रिपोर्टच असतो. जसं हेडलाईन दिलेली असते, मग ती घटना कशाबद्दलची आहे, कुठे घडली, कशा प्रकारे घडली, केव्हा घडली. आता त्याच्यामध्ये पॉईंट्स कोणकोणते आहेत, जसं इथे तुम्हाला टायटल दिलेलं आहे हेडलाईन, द टायगर वॉज फाउंड इन द सिव्हिल एरिया. म्हणजे सिव्हिल एरिया म्हणजे नागरी एरियामध्ये जिथे लोक राहतात त्या एरियामध्ये टायगर फाउंड म्हणजे दिसला गेला किंवा बघितला गेला होता. मग पॉईंट असं हेडलाईन, डेटलाईन, लीड लाईन आणि बॉडी ऑफ द रिपोर्ट, याच्यामध्ये तुमचा ते रिपोर्ट तयार व्हायला पाहिजे. हेडलाईन म्हणजे काय, हे जे टायटल आहे ते आन्सरमध्ये आहे तसं लिहू शकतो. डेटलाईन म्हणजे काय, नेम ऑफ द प्लेस अँड डेट, म्हणजे कोणत्या ठिकाणी आणि कोणत्या तारखेला ती घटना घडली ते त्याच्यामध्ये मी उल्लेख करायचा. लीड लाईन म्हणजे सुरुवातीचा पॅरेग्राफ, अँड बॉडी ऑफ द रिपोर्ट आणि त्याचं एक्सप्लेनेशन, त्याचं सविस्तर एक्सप्लेनेशन. आता त्याचा एक ॲन्सर म्हणून एक आपण तयार केलेला आहे, ओके. फॉर एक्झाम्पल टायटल, द टायगर फाउंड इन सिव्हिल एरिया, बाय स्टाफ रिपोर्टर असं लिहू शकता, बाय बरखास्त दत्त स्टाफ रिपोर्टर असं तिथे लिहिलं, म्हणजे ही न्यूज कुणी दिली त्यांचं नाव. पण सिम्पली तुम्ही स्टाफ रिपोर्ट इथे पण लिहू शकता, त्या कोपऱ्यात लिहिलं किंवा इथे चालेल, पण मोस्टली तुम्ही लेफ्ट साईडला लिहा, ठीक आहे. आता डेटलाईन काय, मुंबई आपण तयार केलं, मुंबई 10 मार्च 2021, ओके. अ टायगर वॉज सक्सेसफुल ट्रँक्युलाइज्ड आफ्टर बिंग स्पॉटेड रोमिंग अराउंड इन सेक्टर 5 वाशी ऑन मंडे मॉर्निंग. केव्हा घडली ती घटना इथे उल्लेख केला आहे. After the wild cat was spotted at 8:15 AM, the Vashi police and the wildlife department were alerted. म्हणजे तुम्ही रीड करा, मी ते पॉज करतो आणि पॉज करून रीड करा, म्हणजे तुम्हाला रिपोर्ट रायटिंगबद्दल कळेल. मग तुम्ही डिटेल एक्सप्लेनेशन दिलेलं आहे, कशा प्रकारे घडलं, कोणी बघितली आणि ती घटना काय होती, ह्याला बोलतात न्यूज रिपोर्ट. त्याला ऑरमध्ये तुम्हाला क्वेश्चन येतो, तो म्हणजे डेव्हलप अ स्टोरी, एखादी स्टोरी तयार करायची, ऑरमध्ये आहे. जर तुम्हाला रिपोर्ट रायटिंग लिहायचं नसेल, यू कॅन चूज स्टोरी रायटिंग. स्टोरी रायटिंगसाठी क्वेश्चन काय, डेव्हलप अ स्टोरी विथ द हेल्प ऑफ द फॉलोइंग एंडिंग. तुम्हाला स्टोरीचा काही वेळा सुरुवातीचा भाग देऊ शकतात, म्हणजे बिगिनिंग ऑफ द स्टोरी सुरुवात, किंवा एंडिंग देऊ शकते. एंडिंग दिलेलं आहे, सजेस्ट सुटेबल टायटल, म्हणजे स्टोरी बनवायची आहे आणि एंड तुमचा या प्रकारे व्हायला पाहिजे. स्लोली अँड स्टेडीली द टॉर्टाईज वोन द रेस. हळूहळूपणे, स्टेडीली आणि हळूवारपणे टॉर्टाईजने म्हणजे कासवांनी ती शर्यत जिंकली. ससा आणि कासवाची स्टोरी तुम्हाला माहिती आहे. हां. द रॅबिट फेल्ड अशेम्ड हिज डीड. रॅबिटला त्याच्या कामामुळे, त्याच्या वागणुकीमुळे त्याला लाज वाटली. सो दिस इज द एंड पार्ट ऑफ द स्टोरी. मग तुम्ही स्टोरी तयार करायची, स्टोरीला एक टायटल द्यायचं. आपण इथे एक ॲन्सर बघूया एक्झाम्पल म्हणून. तुम्ही तुमच्या मनाने स्टोरी तयार करू शकता, फक्त सेंटेन्स ग्रॅमॅटिकली करेक्ट असायला पाहिजे. द रॅबिट अँड द टॉर्टाईज, यू हॅव गिवन द टायटल. वन फाईन डे
खूप सिंपल सेंटेन्सेस दिलेले आहेत. व्हॉट हॅपन. ठीक आहे. One fine day, Rabbit was overstating that how fast he could run. एका सुंदर अशा दिवशी रॅबिट ओव्हरस्टेटिंग म्हणजे बढाया मारत होत्या. ही वॉज बोस्टिंग. कशाबद्दल? हाऊ फास्ट ही कुड रन. तो किती वेगाने धावू शकतो तो असा सांगत होता. ही वॉज लाफिंग ॲट द टॉर्टाइज फॉर बिईंग स्लो. टॉर्टाइज स्लो असल्यामुळे त्याच्यावरती तो हसत होता. द टॉर्टाइज चॅलेंज हिम टू रेस. आणि टॉर्टाइजने रागामध्ये त्या रॅबिटला चॅलेंज दिलं, तू माझ्याबरोबर धावण्याची शर्यत लावू शकतोस का. द रॅबिट वॉज अम्यूज. रॅबिटला खूप आश्चर्यचकित झाला. अँड ॲक्सेप्टेड द चॅलेंज. ओके, त्याने चॅलेंज ॲक्सेप्ट केलं. तू तर एवढा स्लो चालतोस आणि यू हॅव गिवन मी चॅलेंज. येस, आय ॲक्सेप्ट युअर चॅलेंज. मी तुझं चॅलेंज स्वीकारतो. ॲज द रेस बिगॅन. जशी त्या रेसला सुरुवात झाली, द रॅबिट वॉज सून आउट ऑफ साईट. रॅबिट एवढं वेगाने पुढे निघून गेला की तो दिसेनासा झाला, एकदम पुढे निघून गेला. ही गॉट हाफ वे अँड कुड नॉट सी द टॉर्टाइज. पुढे जाऊन त्यांनी पाठीमागून टॉर्टाइज दिसत नव्हता. ओके. ही वॉज टायर्ड. तो थकून गेला. ही डिसाइडेड टू रेस्ट फॉर अ वाईल. मग त्यांनी ते ठरवलं की थोडा वेळ आपण आराम करावा टॉर्टाइज येईपर्यंत. इवन इफ द टॉर्टाइज क्रॉस्ड बीट ही वुड रीच हिज गोल इन टाईम. आणि त्यांनी विचार केला की जरी टॉर्टाइज पाठीमागून येऊन जरी पुढे जरी निघून गेला तर मी पाठीमागे धावत जाऊन मी एंडिंग लाईन क्रॉस करू शकतो. मी हे चॅलेंज शर्यत जिंकू शकतो. त्याने असा विचार केला. ओके. ही वुड रीच द गोल इन टाईम. ऑल दिस वाईल. आणि या दरम्यान काय झालं, द टॉर्टाइज डिडंट स्टॉप. टॉर्टाइज स्लोली अँड स्टेडीली वॉज वॉकिंग. तो चालत होता आणि तो न थांबता पुढे चालत राहिला. हाऊएव्हर द रॅबिट स्लेप लॉंगर. रॅबिट गाढ झोपेमध्ये गेला बराच वेळ. अँड वोक अप. आणि जेव्हा तो उठला दॅट टाईम इट वॉज टू लेट. खूप उशीर झाला होता. ही टू लेट टू हिज सरप्राईज ही कुड नॉट सी द टॉर्टाइज एनिवे. त्यांनी टॉर्टाइज कुठे दिसला नाही, पाठीमागे नाही, पुढे. ही रीच द फिनिश लाईन. जेव्हा पुढे जाऊन बघितलं तो फिनिश लाईनपर्यंत पोचलेला होता. बट द टॉर्टाइज हॅड ऑलरेडी एमर्ज ॲज द विनर. परंतु त्याच्या पाठीमागून तिथपर्यंत जाईपर्यंत टॉर्टाइज काय झाला होता, क्रॉस लाईन, एंडिंग लाईन त्याने क्रॉस करून पुढे गेला होता. दस अशा प्रकारे स्लोली अँड स्टेडली द टॉर्टाइज ओन द रेस. द रॅबिट फेल्ट अशेम्ड ऑफ. ऑलराईट. सो इन दिस वे वी कॅन कम्प्लीट द स्टोरी. अशा प्रकारे आपण स्टोरी कम्प्लीट करू शकतो. नाव लेट्स मूव टुवर्ड द नेक्स्ट क्वेश्चन. दॅट इज सेक्शन नंबर 6, स्किल डेव्हलपमेंट. ॲट मीन्स क्वेश्चन नंबर 7, दॅट इज रिलेटेड टू द ट्रान्सलेशन. भाषांतराच्या रिलेटेड ही ॲक्टिव्हिटीज आहे. इथे ए, बी अँड सी तीन याच्यामध्ये ॲक्टिव्हिटीज आहे. एमध्ये काय, ट्रान्सलेट द फॉलोइंग वर्ड्स इंटू युअर मीडियम ऑफ इन्स्ट्रक्शन. म्हणजे मीडियम ऑफ इन्स्ट्रक्शन म्हणजे एक प्रकारे तुमच्या मदर टंगमध्ये दिलेले वर्ड्स तुम्ही काय करायचे, ट्रान्सलेट करायचे आहेत. ओके. एनी फोर यू मे बी गिवन 6 वर्ड दिले जातील. एनी फोर तर बरोबर यायलाच पाहिजे. देन यू विल गेट 2 मार्क्स. फॉर एक्झाम्पल इथे टेस्ट. मग तुम्ही हा वर्ड लिहून त्याच्यापुढे डॅश करून चाचणी, जसं आपण बोलतो चाचणी करणे. नॉर्मल, सामान्य. ब्युटिफुल, सुंदर. लाईटली, हलके, हलकेपणाने. रिॲक्शन, प्रतिक्रिया, प्रतिसाद. कॉन्फिडन्स, आत्मविश्वास. सो या प्रकारे मराठी अर्थ तुम्ही इथे किंवा हिंदी मिनिंग तुम्ही इथे जो काय तुम्ही इथे लिहू शकता. नेक्स्ट इथे ट्रान्सलेट फॉलोइंग सेंटेन्सेस इन युअर मीडियम ऑफ इन्स्ट्रक्शन. तुम्हाला यू मे गिवन सेंटेन्स, इथे शब्द नाही तर वाक्य दिलेले असतील. 4 सेंटेन्स दिलेले आहेत. एनी टू तुमचे कोणते 2 बरोबर यायला पाहिजे. फॉर एक्झाम्पल, यूज डस्टबिन फॉर गार्बेज. म्हणजे कचऱ्यासाठी डस्टबिन. डस्टबिन आपण काय म्हणू शकतो, कचऱ्यासाठी, कचरा टाकण्यासाठी कचरा कुंडीचा वापर करा. ओके. इटेबल्स आर नॉट अलाउड. म्हणजे खाद्यपदार्थ निषेध आहे किंवा आतमध्ये नेण्यास मनाई आहे. खाद्यपदार्थ, इटेबल्स. डोंट प्लक फ्लॉवर्स. फुले तोडू नका. प्लक म्हणजे तोडणे. कीप गार्डन नीट अँड क्लीन. बगीचा स्वच्छ आणि नीटनेटका ठेवा. ठीक आहे. या प्रकारे तुम्ही सेंटेन्सेस काय करू शकता, ट्रान्सलेट करू शकता. नेक्स्ट सी मध्ये आहे 1 मार्क्ससाठी. ट्रान्सलेट द फॉलोइंग इडियम ऑफ प्रोवर्ब इंटू युअर मीडियम ऑफ इन्स्ट्रक्शन. एनी वन. 2 प्रोवर्ब किंवा इडियम्स म्हणजे 2 म्हणी दिल्या जातील किंवा वाक्य दिल्या जातील. त्यात एक म्हण तुमची बरोबर यायला पाहिजे. दोन्ही लिहिण्याचा प्रयत्न करा. माईट इज राईट.
तर मराठीमध्ये एक म्हण आहे, माईट म्हणजे शक्तिशाली बोलतो, राईट, बरोबर. तर त्या मराठीमध्ये म्हण आहे, बळी तो कान पिळी. माईट इज राईट, बळी तो कान पिळी. एक्सपिरियन्स इज द बेस्ट टीचर. अनुभव हा एक सर्वोत्तम शिक्षक असतो, गुरु असतो. अनुभव हा उत्तम गुरु असतो. सो या प्रकारे तुम्हाला इथे म्हणी दिली जाते. सो फ्रेंड्स, आय होप यू माइट हॅव लाईक दिस व्हिडिओ. हा व्हिडिओ तुम्हाला नक्कीच आवडला असेल आणि त्या तिन्ही तुम्ही पार्ट 1, पार्ट 2 आणि पार्ट 3 व्यवस्थितपणे तुम्ही व्हिडिओ बघा आणि अशाच प्रकारच्या व्हिडिओज आपण नेक्स्ट येणाऱ्या काळामध्ये बघणार आहोत. आय होप यू माइट हॅव लाईक दिस व्हिडिओ. तुम्हाला हा व्हिडिओ आवडला असेल तर लाईक आणि शेअर करायला विसरू नका. विश यू गुड डे, टेक केअर, ऑल द बेस्ट, थँक्यू.